गेले मित्रांनो, आता प्राइस एकदम हाय गेले डायरेक्ट. म्हणजे नाही का, आम्ही ऑफर लावलो ते M2 झाले, M4 झाले, M5 झाले, यांची ऑफर लावली, ते ओपन बॉक्स मध्ये घ्या. पण त्या कस्टमरने घेतले नाही. ते म्हटले की राहू देऊ, नंतर घेऊ वगैरे वगैरे असं केलं. आणि आता डायरेक्ट 30 ते 40% वाढलेले मित्रांनो प्राइस. म्हणजे तुम्ही म्हणशाल ना, आता नुसता आयपॅड जरी म्हटला तो ₹1,00,000 वर चालला गेलाय. आणि 30-30, 35-35% प्राइस वाढून गेली. म्हणजे 30-40 हजार एका लॅपटॉप मागे वाढले. हा होता M2चा एक स्टॉक होता आपल्याकडे, शेवटचा एक पीस होता M2चा. ते कस्टमरांना माहिती होतं की लॅपटॉपची प्राइस वाढली आहे. मग त्यांनी लगेच बुकिंग केला. त्यांनी पूर्ण पेमेंट पण टाकून दिलं, कारण त्यांना माहिती आहे आता जर हा लॅपटॉप घ्यायला गेलं तर म्हणजे 30-40 हजार वरती एक्स्ट्रा लागणार आहेत. त्यांनी लगेच बुकिंग केला वगैरे, अमाऊंट टाकून दिली, त्यांना माहिती वगैरे दिली. आणि हा लॅपटॉप चाललाय गोवाला. याचे पूर्ण अमाऊंट आलेली आहे, पूर्ण पेड आहे. सरने पूर्ण पेमेंट पे केले. सर सायबर सेलमध्ये होते, तर त्यांनी पूर्ण पेमेंट टाकून दिले. त्यांना माहिती लॅपटॉपचे रेट वाढले, त्यांनी लगेच बुक करून घेतला. आता जे पण लॅपटॉप येतील ना मित्रांनो, ते इतके हाय प्राइस मध्ये येतील ना की तुम्हाला म्हणजे माहिती असं वाटेल की तुम्ही थोडं लवकर घेतलं असतं तर काय काय फरक पडला. अजून पण वेळ गेलेली नाही, अजून पण म्हणजे असं धरून चालला की थोडं हप्ताभर अजून नंतर तर लॅपटॉपची प्राइस म्हणजे जी आहे आजची ती भेटणार डायरेक्ट 30-40 हजार महाग भेटतील. तर तुम्हाला पण जर घ्यायचा असेल लॅपटॉप वगैरे नवीन म्हणा, रिफर्बिश तर आहेत आपल्याकडे स्टॉक भरपूर. आणि नवीन मध्ये पण घ्यायचा असेल तर नंबर देतो, नंबरला कॉल किंवा व्हॉट्सअप करा आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घ्या. आपला कॅटलॉग वगैरे आहे. आपण ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी पण देतो. तुम्हाला जर डिलिव्हरी पाहिजे असेल, होम डिलिव्हरी पण आहे, कॅश ऑन डिलिव्हरी, प्रीपेड, क्रेडिट कार्ड पण आहे. ते पण ऑप्शन आहे आपल्याकडे पेमेंटचं. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ऑर्डर देऊ शकता. नंबर देतोय, कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा आणि इन्फॉर्मेशन घ्या आणि लॅपटॉप बाय करा. धन्यवाद.